श्री क्षेत्र सिद्धेश्वर महादेव मंदिर भामाठाण ते श्री क्षेत्र पुलतांबा पायी दिंडीचं प्रस्थान। श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थान भामाठाण ते पुलतांबा देवस्थान पायी दिंडी सोहळा आज भामाठाणमधून पुलतांब्याकडे प्रस्थान झालं। भामाठाण पायी दिंडीचं हे पहिलं वर्ष आहे। या पायी दिंडीत 50 ते 60 वारकरी निघाले आहेत। योगायोगानं यावर्षी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह शनी देवगाव येथे होत आहे। अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते खासदार संदीपान भुमरे, वैजापूरचे आमदार बोरनारे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल ध्वजारोहणाचा कार्यक्रम शनी देवगाव येथे पार पडला। त्या सप्ताहाचा नारळ घेण्यासाठी भामाठाण येथून सिद्धेश्वर महादेव देवस्थानची पालखी पुलतांबा येथे प्रस्थान झाली आहे। योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज या सप्ताहात सद्गुरू रामगिरीजी महाराज त्या ठिकाणी एकादशीच्या दिवशी पर्वावर वारकऱ्यांना सप्ताहातच नारळ देतात। ते नारळ घेण्यासाठी अतिउत्साही वारकरी पुलतांबा येथे निघाले आहे। तसेच साधू संतांचा आशीर्वाद व गावकऱ्यांच्या आर्थिक मदत आणि सहकार्यानं पायी दिंडीचे सोहळे पार पडतात। या दिंडीमध्ये हरिभक्त पारायण विकास महाराज बनसोडे, लहानू बनसोडे, राजेंद्र बनसोडे, विजय बनसोडे, मधुकर बनसोडे, अशोक मुठे, अशोक बनसोडे, भागवतराव बनसोडे, भागवत सोनवणे, कोतकर पाहुणे, नागरे, संजय बनसोडे, प्रकाश जाधव, नानासाहेब बनसोडे, गोरख बनसोडे, मचिंद्र लोहकरे, गीताराम शेपाळ, हरिभाऊ बुदेकर, उत्तम बनसोडे, कचरू बनसोडे, अण्णासाहेब सांगळे, विलास सवई, मधुकर सवई हे वारकरीसह महिला वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। भामाठाण प्रतिनिधी राजू काजींसह मुनीर सय्यद। तुमचा दिंडीचा मार्ग कसा आहे महाराज? आपल्या या भामाठाण श्री क्षेत्र भामाठाण ते श्री क्षेत्र पुलतांबा या सिद्धेश्वर पालखीसोबत भामाठाण येथील 50 ते 60 वारकरी आज निघालेले आहेत। आपल्या या भामाठाण पायी दिंडी वारीचं पुलतांब्याला हे पहिलंच वर्ष आहे आणि योगायोगाने योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज 178वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र शनिदेवगाव आणि सप्तकृषी या ठिकाणी नुकतंच आत्ता ध्वजारोहण काल पार पडलं आणि त्या सप्ताहाचं नारळ घेण्यासाठी भामाठाण येथून आपली हे सिद्धेश्वर महादेवाची पालखी आज प्रस्थान झालेलं आहे आणि उद्या सकाळी त्या ठिकाणी पोहोचणार आहे। आणि म्हणून या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या या हरिनाम सप्ताहाचं सद्गुरू रामगिरीजी महाराज त्या ठिकाणी एकादशीच्या पर्वावरती वारकऱ्यांना त्या ठिकाणी सप्ताहाचा नारळ देतात। ते नारळ घेण्यासाठी अतिउत्साहाने या ठिकाणी वारकरी निघालेले आहेत आणि सगळ्या गावकरीच्या वतीनं मी या वारकऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। थांबतो। रामकृष्ण। समस्त गावकऱ्याच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि समस्त गावकऱ्याच्या आर्थिक मदतीने आणि सहकार्यातूनच ही पायी दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या सर्व साधू संतांचे आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या बळावरच हे वारकरी तो पायी दिंडी सोहळा पार पाडतात। असेच त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो आणि निश्चितच चांगलं सफल दिंडी हो हीच परमेश्वराची प्रार्थना करतो। थांबतो। जय।